आपली संघटना आहे ही आपण 2023ला सुरुवात केली, पण ॲक्च्युली जर तसं बघायला गेलं तर याची बीज इथे आलेली सर्व मंडळी जी 10 वर्ष 12 वर्षापासून इथे आली आहेत आणि त्यांनी थोड्याफार प्रमाणात ते प्रयत्न करत आपलं मराठी कल्चर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच उद्देशाने आपण इथल्या श्रीकृष्ण मंदिरात एकत्र येऊन गणेश उत्सवाला सुरुवात केली आणि 2-3 वर्ष झाले हा ग्रुप गणपती उत्सवाचं सेलिब्रेशनमध्ये एकत्र येत होता. पण मागच्या वर्षी असं मग सर्वांच्या लक्षात आलं, आमचे कोअर टीम मेंबर्स जे आमचे आधारस्तंभ आहेत, आज काही मेंबर्स पर्सनल कमिटमेंटमुळे येऊ नाही शकले, पण बरेचसे मेंबर्स आहेत आमचे कोअर टीमचे ज्यांचे अथक परिश्रम सतत सुरू आहेत. तर यांच्या मनात असा विचार आला की आपण एवढी सर्व मराठी मंडळी इथे आहोत आणि महाराष्ट्रातनं आपण येतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कला, संस्कृती, साहित्य ह्या सर्व गोष्टींचं किती असं रिच कल्चर आहे. आणि मग आपण इथे आल्यानंतर आता बरीचशी परिस्थिती अशी होत चालली आहे की आता बरेचसे लोक इथे सेटलमेंटच्या दृष्टिकोनातून बघायला लागलेत. मग आपल्या मुलांना काय, आपण लहान होतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला सर्व काही बघितलंय, अनुभवलंय, पण मग त्याचा अनुभव आपल्या मुलांना कसा मिळणार. म्हणून मग आम्ही 2023ला असं ठरवलं की एक छोटासा कार्यक्रमाने आपण सुरुवात करूया. आणि मगाशी जसं मेघाजींनी म्हटलं की दिवाळी पहाट हा आपला पहिला कार्यक्रम होता आणि त्यामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप जास्त क्विकली सर्व लेमिंग्टनकर आणि लेमिंग्टनच्या जवळपास असणारी मंडळी यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे आम्हाला लिटरली लास्ट इयर असं म्हणावं लागलं लोकांना की आता आम्ही नाही अकोमोडेट करू शकत बिकॉज ऑफ सर्टन कन्स्टेंट्स ऑफ द व्हेन्यू. पण त्याच्यानंतर मग तो प्रोग्राम झाला, सर्वांनी खूपच जास्त त्याची प्रशंसा केली आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि सर्व आमच्या कोअर टीमला सतत वाटायचं की मग आता पुढे काय. आणि बरेचसे आपले इथले लेमिंग्टनमधले पण विचारायचे की आता मराठी मंडळाचं पुढे काय. मग म्हणून आम्ही जसं तुम्ही बघता की शिवाजी महाराजांची जयंती आणि महाराष्ट्र दिवस असा एक विचार केला आणि शिवराज्योत्सव 2024 मग आम्ही डिसाईड केलं की आपण शिवराज्योत्सव सुरू करू. आता मागच्या वर्षी आपण जे ठरवलं होतं म्हणजे आता लेमिंग्टन मराठी मग काय नुसतं आपण असे एक येऊन प्रोग्राम सेलिब्रेट करायचा आणि बाकी दिवस काहीच नाही असं तर नाही आहे ना. तर म्हणून आम्ही मागच्या वर्षी एक ठरवलं होतं की आपल्या कल्चरचा एक पार्ट जे म्हणजे आता ढोल ताशा पथक जे आता हेमाजींनी पण म्हटलं की त्यांनी लिटरली दुसऱ्यांदा ऐकलं असेल इन पर्सन, बट किती रिच कल्चर आहे आपलं जे की प्रत्येकाला आपण असं वाटतं की आपण आता खरंच महाराष्ट्रात आहोत, कोणी पुण्यात आहे कोणी मुंबईत आहे, आपण ते बघत असतो. म्हणून आम्ही मागच्या वर्षी एक छोटासा प्रयत्न करून 5-6 लोकांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये खरंच अथक परिश्रम आहेत, पण मला तुम्हा सर्वांचं खरंच मनापासून आभार मानावे वाटतात की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो की 6 महिन्याच्या आतमध्ये आम्ही आमची टीम डबल करावी लागली. आणि परत आत्ता पण मी जसे काही लोकांना भेटायला जातो पर्सनली तर ते म्हणतात अरे आम्हाला पण ढोल पथकमध्ये यायचं आहे आणि माझ्याकडे लिटरली आता 3-4 रिक्वेस्ट ऑलरेडी आहेत की आम्हाला आणखीन यायचं आहे. तर आम्ही नक्कीच सर्वांना सामावून घेऊ त्याच्यामध्ये, फक्त त्याच्यामध्ये फार जास्त बॅकग्राऊंड एफर्ट्स असतात, फार जास्त कमिटमेंट लागतं. तर आपण हळूहळू त्या दृष्टिकोनातून जाऊ आणि आम्ही जितक्या लोकांना इथे इंटरेस्ट आहे आम्ही त्यांना नक्की सांगतो की आमच्या पथकाला तुम्ही अप्रोच करा, आपण वी विल डू रिअली गुड टुगेदर. नंतर दिवाळी पहाट हा प्रोग्राम झाला. तर दिवाळी पहाट प्रोग्राममध्ये जसं आपण म्हणतो की कुठलीच गोष्ट अशी एकदम परफेक्ट नसते. तर दिवाळी पहाट प्रोग्राम केल्यानंतर आम्ही बरंच काही शिकलो आणि आम्ही तुम्हाला पण सूचना विचारल्यात, तुम्ही सूचना दिल्यात आणि आम्ही त्या सूचना आता या प्रोग्राममध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही असाच करत राहू. तुम्ही आम्हाला आमच्या ज्या काय चुका होत असतील त्या सांगा, आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करू की आम्ही त्याला कसं करेक्ट करू आणि परत आपण प्रत्येक वर्षी असेच प्रोग्राम ऑर्गनाईज करून प्रत्येक वेळेस त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि मला असंही माहिती आहे की आज इथे जी आलेली महाराष्ट्रीयन मंडळी दिसते ही खरंच जर आपण लेमिंग्टनच्याच पुरता विचार केला तर हे मला वाटते अर्धी पण लोक नाही आहेत.
पण बरेचसे पर्सनल चॅलेंजेस असतात. टायमिंग समोर सुरू झाला आहे, तर त्या गोष्टींमुळे पण नेक्स्ट टाइम नक्की आपण असा करूया की सर्वांना आपल्याला सामावून घेता येईल त्याच्यात. आता मी जस्ट जसं मेघाजींनी मगाशी म्हटलं की मराठी पाऊल पडते पुढे, बरोबर. मग आता मराठी पाऊल पडते पुढे, तर आता पुढे काय, आपण थोड्याशा गोष्टी करून थांबत नाही. तर जसं मागच्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की आपल्या ह्या ग्रुपसोबत आपण ढोल ताशा पथक करूया. यावेळेस आमची कोर टीमची अशी इच्छा आहे की आपलं इथे जे काय आता मराठी सर्कल तयार झालेलं आहे त्यांच्या सर्वांसाठी आम्ही येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये आम्ही लमिंग्टन मराठीचं तिमाही पत्रक सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही आपल्या इथे मराठी लोकांचे जे अचिव्हमेंट्स असतात, आणि खरंच आपल्या मराठी जो परिवार आहे इथला त्यांचे खूप अचिव्हमेंट्स असतात, ते अचिव्हमेंट्स आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सोबत लमिंग्टन मराठी आणखीन काय काय करताय किंवा लमिंग्टन मराठीला तुमचा काय सपोर्ट आहे ते पण आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू. आणि आमची टीम असेल जी सर्वांना रीच आउट करेल, इथे आहेत आणि जे आज इथे अटेंड नाही करू शकले त्यांच्यापर्यंत. तर आमचा असा प्रयत्न आहे की आपण काहीतरी आणखीन इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, जे की आपल्या मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त रीच होईल आणि सर्वांचा असा त्याचा आपल्याला फायदा घेता येईल. तर मग मी आता जास्त वेळ न घेता मी आज म्हणतो की आता आपण सुरुवात करूया आपल्या शिवराज्योत्सव या कार्यक्रमाला. आणि आपल्या मराठी लोकांमधलं जे सांस्कृतिक कल्चर आहे, जी आपल्यामधली सर्व गुणसंपन्न अशी एक पर्सनॅलिटीज आहेत, त्या सर्व पर्सनॅलिटीजनी मिळून आपल्यासाठी आज खूप काही तयार केलं आहे, खूप एफर्ट्स टाकले आहेत. तर मी सर्वांचे त्यांचे आभार मानतो की त्यांनी एवढं पर्सनल कमिटमेंट देऊन एवढे एफर्ट्स टाकून ते तयार केले. आपण आता सुरुवात करूया कार्यक्रमाला. धन्यवाद.